इंग्लंड हा जगातील असा एक देश ज्यांचे साम्राज्य अर्ध्या जगावर प्रस्थापित झालेले होते. असं म्हटलं जातं की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती कधीच सूर्य मावळत नव्हता. आजची बलाढ्य असलेली अमेरिकासुद्धा इंग्लंडच्या पारतंत्र्यात होती. खरे तर ज्या देशाला लोकशाहीची जननी म्हटले जाते अशा इंग्लंड या देशाने अर्ध्या जगावर राज्य करावे ही आश्चर्यकारक बाब होती. इंग्लंडमध्ये प्रथमच झालेली औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानातील प्रगती, प्रबळ इच्छाशक्ती बाळगणारे राज्यकर्ते आणि इंग्लंडचे साम्राज्यवादी वृत्तीचे धोरण यामुळे कदाचित ते शक्य झाले असावे. भारतावर देखील ब्रिटिशांचे 150 वर्ष साम्राज्य होते आणि इंग्रज येण्याअगोदर भारत 300 वर्ष मोगलांच्या वर्चस्वाखाली होता. इंग्रज भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांनी तराजू बाजूला ठेवले आणि हाती तलवार घेतली आणि त्या जोरावर 150 वर्ष राज्य करून सोन्याच्या धूर निघणाऱ्या स्वावलंबी भारताला फोडा आणि झोडा ही नीती वापरून परावलंबी आणि खिळखिळे करून टाकले. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन भारतातील शासनाची जबाबदारी ब्रिटिश पार्लमेंटने स्वीकारली. ब्रिटिश मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या भारत मंत्री यामार्फत भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवले जाऊ लागले. अनेक चळवळी व आंदोलने करून प्रसंगी फासावर जाऊन भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी आपले जीवन वाहून घेतले. यात सामान्य जनतेने देखील बहुमोल योगदान दिले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, जो ती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. भविष्याला देखील इतिहासाची दखल घ्यावी लागते, म्हणून हा इतिहास विसरणे आपणास कदापिही शक्य नाही. भारत मातेच्या मुक्तीसाठी भारतीय समाजामध्ये जागृती झाल्याचे लक्षात येताच सरतेशेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यात आल्याची घोषणा केली. इतक्या प्रदीर्घ गुलामगिरीच्या जोखडातून भारत एकदाचा मुक्त झाला आणि 2 सख्खे भाऊ मात्र वेगवेगळे झाले. जनतेच्या कल्याणासाठी भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला, कारण लोकशाहीमध्ये जनता ही केंद्रबिंदू असते आणि लोकांचे कल्याण लोकशाही व्यवस्थाच करू शकते. भारताला स्वातंत्र्य बहाल करणे हा काही ब्रिटिशांच्या मनाचा मोठेपणा नव्हता, तर ती परिस्थितीची अपरिहार्यता होती. इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याची घोषणा करून आपले पावले मायदेशी इंग्लंडकडे वळविले. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण खरीखुरी प्रजेच्या हाती सत्ता आली तो दिवस होता 26 जानेवारी 1950. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. याच दिवशी आणखी 2 घटना भारतासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या सर्वसामान्यांना ज्ञात असतीलच असे नाही. या 2 घटनेमुळे प्रजासत्ताक या शब्दाला खराखुरा अर्थ प्राप्त होतो आणि त्या घटना आहेत, एक म्हणजे भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना याच दिवशी झाली आणि दुसरी म्हणजे भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी देखील याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. 26 जानेवारी 1950 या दिवसापासूनच देशाचा राज्यकारभार राज्यघटनेप्रमाणे सुरू झाला. आजही देश राज्यघटनेवरती चालतो. कोण्या व्यक्तीच्या वैयक्तिक इच्छेप्रमाणे तो चालवला जात नाही, कारण लोकशाहीमध्ये जनता हीच राजा असते. राज्यघटना हाच देशातील सर्वोच्च कायदा असतो. जो राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कार्य करेल त्यास जेलची हवा खावी लागेल, मग तो रंक असो किंवा राव. इतके महत्त्वपूर्ण स्थान भारतीय राज्यघटनेला आहे. म्हणून भारतीय संविधान दिनानिमित्त आपण जाणून घेऊया भारतीय राज्यघटना, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना, अर्थात परिचय भारतीय संविधानाचा. मित्रहो, राज्यातील नागरिक आणि सरकार यांच्यामधील परस्पर संबंध निश्चित करणारी जी जीवनपद्धती असते तिला संविधान असं म्हणतात, अशी व्याख्या
ॲरिस्टॉटलने केलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांसाठी ब्रिटिश सरकार कायदे करीत होते. त्या कायद्यासाठी जनतेची संमती घेतली जात नव्हती आणि पारतंत्र्यात तशी संमती घेण्याचा प्रश्नही नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची शासन व्यवस्था कशी असावी हे ठरविणारी भारतीय प्रतिनिधींची घटना समिती असावी अशी मागणी काँग्रेसने सातत्याने केली होती. पण संविधान सभा स्थापन करण्याचा सर्वप्रथम विचार M.N. रॉय यांनी 1934 मध्येच सर्वप्रथम मांडला होता. सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन पाठवून ब्रिटिश सरकारने घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली. 1946च्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतासाठी घटना परिषद तयार करण्याचे ठरले आणि 6 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेची स्थापना झाली. या घटना समितीमध्ये 389 सदस्य होते. या समितीमध्ये अनेक कायदेतज्ञ, संस्थानांचे प्रतिनिधी व महिला प्रतिनिधींचाही समावेश होता. 9 डिसेंबर 1946ला घटना परिषदेचे पहिले अधिवेशन भरले. सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 रोजी निवड झाली. या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समिती पुढील उद्दिष्टे स्पष्ट करणारा ठराव मांडला. हा ठराव उद्दिष्ट्यांचा ठराव म्हणून प्रसिद्ध आहे. संविधान समितीबरोबरच अनेक समित्या नेमल्या गेल्या. एकूण 22 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. यातील 10 समित्या कार्यपद्धतीत्मक व्यवहार हाताळण्यासाठी तर 12 समित्या विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या. सुकाणू समिती, कार्यपद्धती विषयक नियमन समिती, गृह समिती, हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वित्त आणि स्टाफ समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या परिणामकारकतेची समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, अधिकारपत्र समिती, मसुदा समिती, राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती, मुख्य प्रशासकांच्या प्रांतावरील समिती, संघ राज्यघटना समिती, प्रांतीय राज्यघटना समिती, मसुदा राज्यघटनेची चिकित्सा करणारी विशेष समिती, भाषिक प्रांतावरील समिती, वित्तीय तरतुदीवरील तज्ज्ञ समिती, राष्ट्रध्वज यावरील तदर्थ समिती, संघ अधिकार समिती, सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती या अशा 22 समित्या यावेळी स्थापन करण्यात आल्या होत्या. घटना समितीतील सभासदांची निवड प्रत्यक्ष निवडणुकीने किंवा प्रौढ मताधिकाराने झालेली नव्हती. त्यामुळे काहींनी त्यावर लोकशाही विरोधी म्हणून देखील टीका केली. घटना समितीचे सभासद जनतेकडून निवडून दिलेले नसले तरी त्यामध्ये बिगर काँग्रेस सभासद होते. इतकेच नव्हे तर हिंदू, मुस्लिम यांच्याबरोबरच शीख, ख्रिश्चन, पारशी इत्यादींनाही प्रतिनिधित्व देण्यात आले होते. या समित्यांमध्ये सर्वात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. तिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. संपूर्ण संविधान कसे असावे याचा मसुदा किंवा आराखडा तयार करण्यासाठी ही समिती नेमली गेली. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. टी कृष्णम्माचारी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K.M. मुन्शी, गोपाल स्वामी अय्यंगार व सईद मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीचे सदस्य होते. मसुदा समितीने संविधानाचा मुख्य आराखडा तयार केला. नंतर तो घटना समितीसमोर मांडला. यात एकूण 7,653 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या. त्यावर चर्चा केली गेली. मात्र काही किरकोळ बदल करून घटना समितीने जवळपास सर्व मुद्दे स्वीकारले. घटना समितीच्या सभासदांकडून विचारल्या जाणाऱ्या शंकांना उत्तरे देणे, मसुद्याचे स्पष्टीकरण देणे, मसुद्यातील मजकुराची बारकाईने तपासणी करणे हे अत्यंत अवघड असणारे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली.
त्याबाबत घटना परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या भाषणात उल्लेखही केला। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते। संविधान निर्मितीच्या कामकाजास सुरुवात झाली त्याच सुमारास स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीस ही सुरुवात झाली होती। मुस्लिम लीगने संविधान निर्मितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली। या सर्व परिस्थितीचा ताण संविधान निर्मितीच्या कामावर पडला। केंद्र सरकार बलवान असावे या मताला फाळणीमुळे जोर आला। त्याचवेळी संस्थानांचा प्रश्नही महत्त्वाचा बनला। संस्थानांचे विलीनीकरण करणे गरजेचे होते। या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून संविधान निर्मितीची प्रक्रिया खूप लांबत गेली। घटना समितीच्या एकूण 11 बैठका झाल्या। साधक बाधक चर्चेअंती 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसानंतर भारतीय राज्यघटना पूर्ण झाली। राज्यघटना बनविण्यासाठी तब्बल 3 वर्षांचा कालावधी लागला। 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना बनून तयार झाली व त्याच दिवशी स्वीकृतही केली गेली। भारतीय राज्यघटना बनविण्यासाठी एकूण 64 लाख रुपये खर्च झाले। घटना परिषदेच्या 389 सदस्यांपैकी सन 1947ला फाळणी झाल्याने यातील 90 सदस्य कमी झाले। उरलेल्या 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या। बहुतांश सदस्यांनी इंग्रजी भाषेत स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। संविधान सभा, संविधान समिती, घटना समिती, घटना परिषद ही एकच आहे। तिला या विविध नावाने ओळखले जाते। घटना परिषदेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम पाहिले। ती 24 जानेवारी 1950ला विसर्जित करण्यात आली व पुढील 2च दिवसानंतर राज्यघटनेची अंमलबजावणी झाली। 26 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पहिल्यांदा केली होती। 26 जानेवारी या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याचे ठरले। भारतीय राज्यघटनेचे प्रकाशन डेहराडून येथे करण्यात आले व याच दिवशी भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना देखील करण्यात आली। भारतीय राज्यघटनेतील प्रास्ताविका ही देखील भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य असून प्रास्ताविकेमध्ये राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये उल्लेखित केलेली आहेत। म्हणून त्यास राज्यघटनेचा आत्मा असे संबोधले जाते। भारतीय राज्यघटनेतील प्रास्ताविक, ज्यास उद्देशपत्रिका किंवा सरनामा असे देखील म्हटले जाते, त्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दापासून करण्यात आलेली आहे व शेवटी हे संविधान स्वतः प्रती अर्पण करण्यात आलेले आहे। भारतीय राज्यघटना बनविताना तत्कालीन परिस्थितीचा आणि घटनांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसतो। त्यास भारतीय संविधानाची उगमस्थाने असे म्हटले जाते। भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वैचारिक वारसा, समाज परिवर्तनाच्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील विविध चळवळी, समाजवाद, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव यातून भारतीय राज्यघटना निर्माण झालेली आहे। त्याचप्रमाणे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1833 व 1853चा चार्टर ॲक्ट, 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, 1861, 1892, 1909चा इंडियन कौन्सिल ॲक्ट, 1919 व 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आणि 1947चा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट या ब्रिटिशकालीन कायद्यांचा प्रभाव देखील भारतीय राज्यघटनेवर पडलेला आहे। यापैकी 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टचा सर्वाधिक प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला आहे। नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत 1935च्या कायद्याप्रमाणे राज्यकारभार चालेल अशी तरतूद होती। त्याचप्रमाणे जगभरातील संविधानाचा बारकाईने अभ्यास करून भारताच्या परिस्थितीला अनुरूप ठरतील अशा काही तरतुदी भारतीय राज्यघटनेत स्वीकारल्या गेल्या आहेत। यामध्ये ब्रिटिश संविधान, फ्रेंच राज्यघटना, कॅनडाची राज्यघटना, अमेरिकेची राज्यघटना, आयर्लंडचे संविधान,
ऑस्ट्रेलियाचे संविधान, जर्मनीची राज्यघटना, जपानची राज्यघटना इत्यादी 10 देशांच्या संविधानातील आवश्यक तत्वांचा स्वीकार आपल्या संविधानात करण्यात आलेला आहे. भारतीय संविधान बनविताना साधारणतः 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करण्यात आला होता. यावरून भारताचे संविधान जगात श्रेष्ठ का आहे याचे आपणास उत्तर मिळेल. उदारमतवादी लोकशाही, धर्मनिरपेक्ष, संघराज्यात्मक आणि एकात्म असे भारतीय राज्यघटनेचे स्वरूप आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ 395 कलमे असून 22 भाग व 12 अनुसूची अशी मिळून राज्यघटना बनवण्यात आली. जगातील कोणत्याच देशाच्या राज्यघटनेतील कलमांची संख्या भारतीय संविधाना एवढी नाही. इंग्रजी भाषेतील भारतीय संविधानाचा शब्दसाठा 1,17,369 इतक्या शब्दांचा आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची राज्यघटना देखील फक्त 7 कलमांची आहे. भारतीय राज्यघटनेत आत्तापर्यंत 124 वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल या पहिल्या क्रमांकाच्या कलमाने भारतीय राज्यघटनेची सुरुवात होते. तर याद्वारे इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 निरसित करण्यात आलेले आहेत. यापैकी दुसऱ्या अधिनियमात सुधारणा करणाऱ्या किंवा त्यास पूरक असलेल्या सर्व अधिनियमितांचाही यात समावेश आहे. पण यात प्रिव्ही कौन्सिलकडे अधिकारिता निरास अधिनियम 1949 याचा समावेश नाही. या कलमाने राज्यघटनेची सुरुवात व शेवट दिसून येतो. लोकशाही, गणराज्य, संसदीय शासन पद्धती, संघराज्य, प्रभावशाली केंद्र शासन, द्विगृही कायदेमंडळ, लिखित व सर्वात मोठी राज्यघटना, मूलभूत हक्कांचा समावेश, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, संविधान दुरुस्ती पद्धती, स्वतंत्र निवडणूक आयोग, आणीबाणीविषयक तरतुदी ही भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतीय राज्यघटनेत दुरुस्त्या करता येत असल्या तरी राज्यघटनेत समाविष्ट नागरिकांचे मूलभूत हक्क हे रद्द करता येत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य. संविधानातील मूलभूत हक्क हा संविधानाचा मूळ गाभा असल्याने विशेष घटना दुरुस्तीशिवाय त्यात बदल करता येत नाही. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून तिची हिंदी भाषेतील प्रत ही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये इटालिक लिपीशैलीत संविधान लिहिलेले आहे. कारण संविधान हस्तलिखित असावं अशी पंडित नेहरूंची इच्छा होती. भारतीय संविधान लिहिण्यासाठी 254 दौत आणि 303 पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी 6 महिने एवढा कालावधी लागला. आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली. जबलपूरचे वेबहार राम मनोहर सिन्हा यांचा देखील यात सिंहाचा वाटा आहे. संविधानाची इंग्रजी व हिंदी भाषेतील मूळ प्रत दिल्लीच्या संसद भवनातील ग्रंथालयात हेलियम बॉक्समध्ये सुरक्षित जतन करून ठेवण्यात आलेली आहे. संविधान नागरिकांच्या हक्कावर बंधने घालणाऱ्या शासनाच्या अधिकारावरच मर्यादा आणते. खऱ्या अर्थाने समाजाच्या इच्छा आकांक्षा यांचे प्रतिबिंबच संविधानात उमटलेले असते. राज्यघटनेचे अस्तित्व हे एक नियमांचे कागदी पुस्तक असे न राहता समाजाचे सामूहिक कल्याण करण्यासाठीचे शासनाला मार्गदर्शन करणारे दस्तऐवज म्हणून ते आवश्यक असते. राज्यघटना नसेल तर लोकशाहीला देखील काहीच अर्थ उरणार नाही आणि सर्वत्र अनागोंदी निर्माण होईल. पोलीस खात्यामार्फत वापरली जाणारी जी कलमे असतात ती भारतीय राज्यघटनेतील नसतात. पोलीस खात्यांमार्फत वापरली जाणारी कलमे भारतीय दंड संहिता जी 1860 मध्ये भारतामध्ये लागू केली होती यामधील असतात. त्या कलमांच्या अगोदर भारतीय दंड विधान असे लिहिले जाते. भारतीय दंड संहितेतील कलमे ही गुन्ह्यांच्या कृत्याबद्दल गुन्हेगारास लावली जातात, तर भारतीय राज्यघटनेतील कलमे ही राज्यव्यवस्था,
प्रशासन व्यवस्था व लोककल्याणासाठी वापरली जातात। थोडक्यात भारतीय दंड संहिता ही गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी, तर भारतीय राज्यघटना ही देश चालविण्यास दिशा देण्यासाठी असते। जगातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या भारताच्या राज्यघटनेची प्रत आपणास हवी असल्यास ती महाराष्ट्रातील विभागीय स्तरावरील शासकीय ग्रंथ छापाई व विक्री केंद्रामध्ये आपणास माफक दरात आणि प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध असते। भारतीय राज्यघटनेची सॉफ्ट कॉपी व इतर माहिती हवी असल्यास विकिपीडिया किंवा इतर संबंधित वेबसाईट सर्च करून आपण ऑनलाईन माहिती प्राप्त करू शकता। जगातील सर्वात मोठ्या लिखित राज्यघटना असलेल्या भारतीय संविधानाच्या या विशेष माहितीपर व्हिडिओस माझा पूर्णविराम।